देत आहे. 2 मनुष्याची विक्री झालेली आहे, 1 मनुष्याची होणार आहे. कोणास पाहिजे असेल त्याने यावे. काय समापायचं आपण गिंडीने मगाशी करत होतो, आता काय दिसत ना बरं का मला. पाटील आडो बा लय तिरच्या नजर बघायला. नाही लय तू नटून आहे बघतो मी म्हणतो काय काय केले की बाजू बघायला लावले. मी काय केलंय मी काय केलंय अंगावर अंगावर आणि पटका चित्र विचित्र बांधाय काय बांधलं. म्हणजे गरीबाच दिसत नाही पाटील. हा या गरीब वरी म्हणजे काय जागे किती वाटे बघा तरी पाटील काय हे काय 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 कशाला हे म्हणजे गरीबाने काय बिघडलं ते त्याला मोठं सगळ्या दाडग्याला दाडगं दिसतंय नाही. मी असल्या प्रकारे माणसाला असल्या कोणाच्या अंगावर कशी दिसते का म्हणजे तुम्हाला काय लई मोठं दिसायला लागले. मोठ्याचा प्रश्न आहे त्याच्या. हो, काय काय आहे का असल्या गळ्यात अडकायचं काय कारण काय काय बांधले काय म्हणजे माणसाला संशय सारखा मारतोय नाही. काय मी गाठलं की संशय आला. फार बऱ्या कशाला या संशयाला जात असलोय. संशयाला असलं तर पाटील रोजच्यावर संशयाला जातो रोज आजचे नाही रोज संशयाला जातो रोज पण येतो. अहो तुमच्यासारखी माणसं आल्यावर आम्ही काय राखण नको का तो नेतो कोण अहो तुमच्यासारखी माणसं आल्यावर आम्हाला राखण करायला पाहिजे नाही. आमच्या माणसाला दाखवलं तर कुणाची मग तू जातून कसा नेतून कसा हे मला मला थोडं रखवालदार ठरवलेला आहे सरपंचानी. पंचाने जरा रखवालदार केला रे. म्हणून मला पाटील मी कामाला कसा करता आणि काय झालं तुझं इथं पाटील मी विचारू काय विचार घ्यायचे मगाची समापत सकाळी झाली 5 दिवस होती म्हण म्हणत्या तू नव्हता आला होतो की मी काय ते काय येत होतो का म्हणजे इकडे जेवणा पुरता होतो बाकी इतर नाही बाकीच होतो की बर. मगाशी काहीतरी वरती माझ्या कानावर आली. माझा कान हल्लाय. कान हल्लाय त्याला पटक्याखाली बांधून तुम्हाला बांधू बांधून पाटील बांधाय तुझी नव काय म्हणतो ते कळ नाही बस बाजारात मागाचे चालवले तो पाणी ती ऐकलंय मी कानावर ऐकलंय म्हणून माझा कान हल्लाय. मनुष्यांची विक्री आहे. युक्ती म्हणतात तुमच्या नाही तुझ्यासारखी आलेली विकाय असं होईल मग सांगशील का नाही मग तू विचार करायला सांगतोय ना बाबा आणि तुझ्यासाठी माणसे इतकून मोकळ आहे. येते पहिला एक ठरा काय मनुष्य घरा निघालाय काय सांगाव पहिली दरारी द्यावी लागणार. चला रे आता कोंबड्याच्या बाजारात गेलं दलाली हाय. बकऱ्याच्या बाजारात जावं दलाली हाय. ते कोंबड सत्तरसाठी कापण्याची म्हणजे बैलाच्या बाजारात जावं तर 7-10 जण. पाटील म्हणजे तुम्ही चालेल माणसाची करायला तुला दराला जावतो पाटील असं काय रागाला काय रागाला काय तू गिराक गेलो त्याच्या मग सांगाय की कुठं आहे तरी घेतो की दरारीचं पहिलं ठरा काय ठराव आहे. मगाशी तू वर्षी आला त्यानं 2 मनुष्य एकच घेतले 2 आता आणि माझ्या कमरेला मग 27 रुपये घेऊन गेला. तसं तू काय करणार आहे का सांग. तुम्ही काय काय पिली बी ड्युटी सापडाय आणि त्याला भटजीला म्हणलं ती दक्षिणा द्यावी लागते की तुला कसं कळत नाही. तुमच्यावर काय तर फिरवणे असतील मग त्याला काय लागतील त्यानं काय विचारायचं. तुझं तसं काय आहे का चल पाटील काय लांबच सांगायला लागेल. गडी दांडगा तर आहे का पाटील. गडी तो बघितल्या घेतला म्हणून समजायला पाहिजे. घेतला दांडगा आहे. हा चांगला तुझा आहे चांगला लांब रच काय लांब नको उच्चापुरी आहे. घेतला तर पाटील पाटील घेतला नवा तर गडी घेतला म्हण गडी गडीच की पाटील घेतला काय तर अर्ध बोल
ते इकडं मारा इकडं काय मारा तुळस बावली बिवली फिरली आहे काय तुम्ही दाखवता इकडं म्हणताना मी इकडं पाठ करायला कोणा मारू नको आता पाच तुला खेळलं बरं आहे का रे बघ चांगला चांगला खाळवत पारपूर बर पाटील एक विचारू काय विचारतो त्याला हात फुटायचा हात जरा डोळ्याची बावली जरा सरळ कर म्हणजे हात दिसतात बघ हाय की हो पाटील आणि मला ती बोलून उलपाडी जाते बघ मगाच्या दिसलं नाही काय ती उलपाडी बाई आता कार त्याच्या मांजरा असं का हो पाटील गरीबाला म्हणजे धड धोकड बोलायचं अरे पण हात नाही कसा वाटला तो आपण आणि दिसलो मामा तुला करते पाटील दिसतोय जाणला तुमचा मग घेतला घेतला घे बोलू का पाटील गडी काय घेतला आणि तुम्ही काय जे दिला का नाही अजून आता घेतला नाही त्याची किंमत विचारली नाही तर घेतला खरंच तू मी कवा किंमत विचारली आणि मी घेतला मग मगाने मला असं सांगायला हवे अशी तो कामगिरी करतात नाही नाही हा? बर बर हिची किंमत काय विचार काढला हा? हा बेटा बघा नाही तर राहत पाटील पाटील देखील विचार विचार विचारू का पाटील बेशक विचार बघा नाही तर आहे ना बेशक तो विचार जुळला पाटील पाटील जुळ्याचा घडी जुळला गडी गडी असा बोल जुळला अर्ध बोलू नको बोलू काय बेशक बेशक बोल महाराज बोलतोय की पाटील पाटील बोलतो नाही घडी बोलतोय बोल आता भिण्यासारखं काही नाही काय नाही आम्ही आमचा देह विक्रीला मांडलेला आहे आपल्याला काय पाहिजे आम्हाला एक गडी माणूस पाहिजे मग माझी किंमत फक्त 2 भार सोडून आहे पाटील मला काय जमत नाही पाटील जमत नाही का घडी जमत गडी नाही जमत नाही असा बोल 2.5 देतो 2.5 पावणे दोन बघ एखादा गेला 2.5 देतो बाबा पाटील तुम्ही तिराय का दादाजी तुम्ही मागताय माझं सांगते ते ऐकशील हा हा तुमचं ऐका ना तर बघ बघ म्हणजे मग आणलंय कशा तुम्ही तुझं पावणे दोन घे राहू दे हा त्याचं 2 घे राहू दे हा सव्वा दोन भाग तेवढं तेवढं दे म्हणजे मगाशी गेल्यानं भरपाई आली का कमी मी पडते त्यात माझी झाली भाग असं पडलेलं पाहिजे हे पहा महाराज मला तुमचे 2.5 भारही नको आहे आणि 2.25 भारही नको आहे फक्त 2 भाराची मला जरुरी आहे बर पाटील लई कणवणार बोलतोय तुझी दे देऊ दे दे. काय झालं? काय? ते हेच तुला पाहिजे. पाटील जरा केलं तिथं हे दे. पाटील हा? मागाच्या माझ्या बरोबर होता एखाद्या गरीबाची चेष्टा करून द्या आणि ह्या तुझी चेष्टा काय 2 भार सोडून नाही मग आधी तुझ्यावर की नाही हो काय? मग कुठून घेतात घेतात कुठं तुमच्यापाशी त्या असं बसणं असा वळत वळत तुमच्यापाशी झालं मग माणसाला एक गर्दी नाही देते काय नाही हो गर्दी होती तर हा? लई पाटील पाटील किस्सा कापल्यासारखा दिसतोय कापडा गेले हे भाऊ हे भाऊ हे भाऊ पाटील मला जरा संशय येतोय नाही खरं असं आणि मी तुला एक सांगतो का हा. जर तुझ्या खऱ्या कष्टात असतात तर तुझ्या जवळ असतात आणि जर कसं नुसतीकडे जर मिळवलेलं असते तर ते गेलं म्हणून समज बघ. काय झालं? आहेत की हो पाटील आणि मग इमानानं कष्ट केलेला आहे मग तू पुन्हा आयडिया माझं माळ आहे
घातलीस हिरवी होईल ठेवलीस काळी होईल सांभाळ असलं सोन तुला मिळालं का इथं 14 रॉकेट राकेट तुझ्या घरात आहे वस्तूचं नाही त्याच्यात. काय सोन आहे पाटील पाठी घेऊन नाही सोन तुझ्या हातात नाही येऊ का सर्व द्या द्या त्यांच्या हाती द्या. माझ्याकडे बघा. कसा घोळ येतोय एखादी फार पाऊस पडल्यावर कसा वग एकदम येतोय एखादी चालेल इकडं सर असलं अहो इकडं चढा नाही पण इकडं चढतोय सगळं चढा पाटील बर पाटील हा मी घेतला सवरला तर नाव गाव काय त्याचं काय तुम्ही विचारायचं तेच. आणि मग विचार घे अरे बाबा तुला मी घेतला सवरला सगळं झालं तर तुझं नाव गाव काय आहे का नाही माझं नाव आपल्याला सांगायला पाहिजे. चल सांगा पाहिजे माझं नाव हरिचंद्र आहे. मला हरिचंद्र म्हणा अथवा हरिबा म्हणा नाही पेक्षा हर्या म्हणा. ती माझ्या मतावर हऱ्या म्हणणे तर हरी बाबा पण महाराज आपण मला घेतला ही गोष्ट खरी आहे. पण आपण कोण आहात? मला या नगरीचा डोंबा महार म्हणते अरे अरे परमेश्वरा अजून जर दया आमची येत नाही का हरकत नाही. महाराज चल जरा थांबाव. पहिलं थांबवलं तू आला मग राजा हरिचंद्र काय महाराज पहा सूर्यास्त होणीच वेळ निश्चित राहिलेली आहे माझी दक्षिणा सूर्य अजून आहे ना? आहे थोडाफार लवकर आता देत आहे. हो महाराज हो महाराज द्या. ठीक आहे तुझ्या काही उधार मिळवासाठी ठेव काही नाही. बर दे इकडं. राजा हरिचंद्र तू असं मनामध्ये म्हणशील की त्या संन्याशाच्या कर्जातून मुक्तता पावलो तसे नाही परंतु मी विश्वामित्र आहे प्रतिजा 50 लावले तुझ्या काय करतो तेच पहा हर्या काय महाराज तुझ्या देहाची विक्री केलीस आणि एका गोसाव्या